नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चमचमीत आणि टेस्टी असा नाश्ता करणार आहे, ते म्हणजे आलू पराठा म्हणजे बटाटा पराठा करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहे, ते मी शिजवून ठेवलेले आहे। आता लगेचच पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, पीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करायचं। आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथं जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी पीठ मळून घेतो ना, तसं पीठ मळायचं आहे। जास्तही घट्ट मळायचं नाही, अगदी सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। छान असा एकसंध गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठाची छान मसाज करायची, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे। बघा आता इथं छान पीठ मळून झालेलं आहे। आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आता पराठ्यासाठी जे सारण लागतं ना, त्यासाठी तयारी करायची। आता सर्वात अगोदर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, 4 ते 5 हिरवी मिरची टाकायच्या, आल्याचे तुकडे टाकायचे, लसूण टाकायचा आणि कढीपत्ता टाकायचा आहे। नंतर शोप टाकायची आहे। शोप इथं मी 1.5 चमचा टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा मी इथं जिरं टाकलेलं आहे। आता याचं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। छान असं ठेचा एक प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने ठेचा तयार झालेला आहे आणि इकडे बटाटे सुद्धा गार झालेले आहे, म्हणजे बटाटे छान शिजवून घ्यायचे आणि नंतर ते गार होऊ द्यायचे। आणि तिथं आपल्याला गार झालेलेच बटाटे पाहिजे आहे, गरम बटाटे अजिबात आपल्याला बारीक करायचे नाही, थोडे गार होऊ द्यायचे आणि नंतर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे। आता नंतर तुम्ही हे बटाटे छान असे एकसंध बारीक करायचे, यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात राहायला नको, नाही तर आपले जे पराठे करतो ना आपण, तेव्हा बटाटा पराठा फाटू शकतो किंवा फुटू शकतो। त्यासाठी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं। अर्धा चमचा हिंग टाकायचा आणि इथं ओवा टाकायचा, ओवा छान हातावरती सोडून घ्यायचा आणि नंतर टाकायचा, म्हणजे छान स्वाद येतो। आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आता हळद टाकून झाली की लगेचच थोडंसं चिमूटभर गरम मसाला टाकायचा, अगदी अर्धा चमचाही कमी तिखट टाकायचं, धना पावडर टाकायची अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। आता छान असा खूप सारा कोथिंबीर टाकायचा आणि आपल्याला याचं सारण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आणि छान असा गोळा करून घ्यायचा आहे। बघा हाताला अजिबात चिटकत नाही, पण जर हे सारण हाताला चिटकत असेल ना, तर यामध्ये बेसन थोडं भाजून टाकून द्यायचं, म्हणजे छान असं सारण तयार होते। आणि इकडे पीठसुद्धा व्यवस्थित मुरून झालेलं आहे। बघा आता इथं लगेचच मी लाटायला सुरुवात करणार आहे। तर छान असा छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती असं वाटी करून घ्यायची आणि त्यावरती बटाट्याचा जे सारणाचा गोळा होता तो ठेवून घ्यायचा। आता जे गव्हाचा पिठाचा गोळा घेतला ना, त्याच्या थोडं जास्त आपल्याला बटाट्याच्या सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि छान मोदकसारखं आपल्याला भरून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे। आणि बघा एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना, ते काढून घ्यायचं आणि छान हातावरती अशा प्रकारे गोल फिरून घ्यायचं, नंतर पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता लाटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पराठे लाटायचे, जास्तही दाबून लाटायचे नाही, नाहीतर हे पराठे लगेचच फाटायला सुरुवात होते। त्यासाठी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे आणि आता थोडं थोडं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे। आणि पराठा करताना आहे ना, दोघं साईडने लाटायचं, कारण एका साईडने जर लाटायला गेले ना, तर आपलं बटाट्याचं जे सारण असतं ते पोळपाटाला लगेचच चिटकून येतं। त्यासाठी दोघं साईडने लाटायचं। आणि आता गॅसवर तावासुद्धा छान तापलेला आहे, त्यावरती पराठा टाकून घ्यायचा आणि आता पराठा टाकून झाला की त्यावरती लगेचच तेल टाकायचं, म्हणजे आपले पराठ्याचे जे काठ असतात ना, ते व्यवस्थित शेकले जातात। त्यासाठी तेल टाकायचं आणि नंतर मग पलटी मारून घ्यायची आहे, म्हणजे दोघी साईडने आपल्याला पराठा छान असं शेकून घ्यायचा आहे। आता लगेचच त्यावरती तेल लावायचं, म्हणजे आपले पराठे व्यवस्थित शेकले जातात। आता इथं तुम्ही तेलही लावू शकतात किंवा तूपही लावलं तरीसुद्धा चालेल। आता बघा छान असं अलटीपलटी करून आपल्याला पराठे शेकून घ्यायचे आहे आणि आता तुम्ही पराठा बघू शकतात किती छान फुगलेला आहे। आता दोघी साईडने तुम्ही बघू शकतात, अजिबात सारण निघालेलं नाही किंवा पराठा फुटलेला सुद्धा नाही। आता बघा छान असा पराठा शेकून झालेला आहे। आता दुसरासुद्धा मी लाटून दाखवते। एक छान असा गोळा घ्यायचा, लाटून घ्यायचा आणि त्यावरती बटाट्याचा जे सारणाचा गोळा आहे तो ठेवून घ्यायचा आणि अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि त्याचं तोंड बंद करून घ्यायचं। आता एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना, ते पीठ काढून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता हा पराठा मी अजिबात फुगणार नाही अशा पद्धतीने तयार करणार आहे, म्हणजे सेम तसंच लाटायचं, फक्त वेगळी ट्रिक वापरलेली आहे। बघा जो काट्याचा चमचा असतो ना, त्याच्याने आपल्याला अशा प्रकारे छेद करून घ्यायचे आहे, म्हणजे जसं आपण पिझ्झासाठी करतो ना तसं करायचं, म्हणजे पराठा अजिबात फुगणार नाही आणि व्यवस्थित छान खरपूस होईल। आता काही काहींना पराठे असे फुगलेलेच आवडत नाही, तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही शेकून घेऊ शकता। बघा म्हणजे सेम तसेच करायचे, फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्या पराठ्याला छेद करून घ्यायचे, म्हणजे पराठा फुगणार नाही याची काळजी घ्यायची। आणि बघा दोघं साईडने तेल लावायचं
किंवा तूपही लावलं तरी चालेल. आता बघा छान अजूनही पराठा फुगतच आहे, त्यासाठी मी अजून थोडे त्या चमच्याने छेद करणार आहे. बघा असं दाबून आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा खस्ता पराठा होतो. आणि बघा आता हे पराठे तयार झालेले आहे. दिसायला तुम्ही बघू शकतात किती मस्त झालेले आहे आणि चवीला तर खूप टेस्टी झालेले आहे. आता हे पराठे तुम्ही बघू शकतात किती आतपर्यंत सारण व्यवस्थित लागलेलं आहे आणि पराठेसुद्धा खूप मऊ आणि लुसलुशीत झालेले आहे. आता मी तुम्हाला खस्ता पराठा कसा करतात ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी करताना 2 ट्रिक नेहमी लक्षात असू द्या. ते म्हणजे बटाट्याचं सारण जेव्हा करतो तेव्हा बटाटे खूप गार होऊ द्यायचे, नंतर सारण करायचं. आणि दुसरी ट्रिक म्हणजे बटाट्याचं सारण जर आपलं सेलसर झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन भाजून टाकायचं, म्हणजे 1 चमचाभर बेसन भाजून टाकायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.